सध्या सोशल मीडियावरती एक व्हायरस पसरत चाललेला आहे। या व्हायरसमध्ये ना ताप येतोय ना सर्दी होते। या व्हायरसमध्ये होतंय काय, तर या व्हायरसमध्ये लोकांचं तोंड वाकडं होतंय, कोणाचा हात वाकडा होतोय, कोणाची कंबर वाकडी होते, तर कोणाचा पृष्ठभागच वाकडा होतोय आणि या सगळ्या प्रकारानंतर ती व्यक्ती व्हायरल जातीये। सूरज चव्हाण असेल, महेश मोटे असेल, वाकचरे फॅमिली असेल, गणेश शिंदे फॅमिली असेल, चेंगळ्या बोले को असेल, या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एकच मनामध्ये प्रश्न येतोय की यांचा कंटेंट आहे की अपडेट झालेला व्हायरस आहे। खरं तर या सगळ्यांना पाहिल्यानंतर मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात की यांचा कंटेंट नक्की पाहतंय तरी कोण, यांच्या कंटेंटपासून नक्की कोणाचा फायदा होतोय आणि कोणाचं नुकसान होतंय, या सगळ्या विषयी आपल्याला बोलायचं आहे। तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया। सध्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी जात तयार होत आहे, सोशल मीडिया स्टार म्हणजेच रील स्टारची। यामध्ये काही रील स्टार चांगलं सुद्धा काम करत आहेत, पण बरीच अशी सोशल मीडिया अकाउंट आहेत ते अक्षरशः कचऱ्याने भरून गेलेले आहेत। हे लोक नक्की एंटरटेनमेंट करतात की महाराष्ट्र बिघडवायचं काम करतात हे अजिबात सुद्धा समजत नाहीये। यातीलच एक नमुना आहे सूरज चव्हाण। याचं ब्रीद वाक्य आहे झापूक झुपूक। बरं, याचं ब्रीद वाक्य एवढं जास्त फेमस झालं की केदार शिंदे सारख्या मोठ्या डायरेक्टरला वाटलं की याच वाक्याला घेऊन आपण एक सिनेमा बनवावा। बरं, अशा वाक्याला घेऊन एखादा माणूस सिनेमा बनवतोय तर या सिनेमाचं पुढे काय होणार होतं? जे तुम्हाला वाटतंय तेच झालं। अक्षरशः हा सिनेमा तोंडावरती आपटला। बरं, हे महाराज वाकडे तिकडे तोंड करतात, वाकड्या तिकड्या उड्या मारतात, एडेचाळे करतात आणि झापूक झुपूक बोलून व्हिडिओ बनवतात आणि यांच्या व्हिडिओला लाखोमध्ये व्ह्यूज येतात। यांच्यातून काही शिकण्यासारखं नसतं, काही घेण्यासारखं नसतं, पण तरी पण लोक झापूक झुपूक हा इशारा करतात। पण या महाशयांचा पिक्चर फ्लॉप झाल्यानंतर एक गोष्ट समजली की यांचं झापूक झुपूक हे सोशल मीडियावरती चालतं, पण हे झापूक झुपूक बघायला लोक थिएटरपर्यंत पोचतच नाहीत। यानंतरचा दुसरा नमुना आहे महेश मोटे। हे महाराज आतापर्यंत सांगत होतं की लग्न करू नका, लग्न हे खूप वाईट आहेत, पण आत्ताची यांची परिस्थिती काय आहे? स्वतःच एका मुलीवर यांनी लग्न केलेलं आहे आणि सगळीकडे बोंबा मारत फिरत आहेत की लग्न करा, लग्न चांगलं असतं, शारीरिक गरज आहे। एवढंच नाही तर हे महाराज कॉन्टेंटच्या नावाखाली उघडे फोटो टाकतात, नाही त्या गोष्टीमध्ये आपलं मत मांडतात, प्रत्येक गोष्टीमध्ये यांना बोलायलाच लागतं आणि या कॉन्टेंटला लाखो लोक बघत आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा आमच्यासारखे रील स्टार व्हा आणि पैसे कमवा। खरंच यांच्यासारखं रील स्टार होण्याची आपली कुवत तरी आहे का? तिसरा नमुना आहे चेंगळ्या बोले कुहू। यांचा तर कंटेंट काहीच नाही बरं का, यांचं ते वाक्यच फेमस झालेलं आहे, चेंगळ्या बोले कुहू, केलं का मार्केट जाम, चेंगळ्या बोले कुहू। या वाक्यामुळे ते प्रसिद्ध झाले आणि लाखो लोक त्यांना बघायला लागले। एवढंच नाही तर यांनी हा सुद्धा दावा केला की आम्ही हे वाक्य प्रस्थापित करतोय आणि आमचं वाक्य कोणी चोरू शकत नाही। बरं, हे वाक्य बघण्यासाठी लाखो लोक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती जातात आणि त्यांना फॉलो सुद्धा करतात। हेच नवल वाटत आहे। एवढंच सोडा, पुढे अशा काही फॅमिली आहेत त्यांनी कॉन्टेंटच्या नावाखाली सोशल मीडियावरती एक प्रकारचा बाजार मांडलेला आहे। वाकचरे फॅमिली असेल, गणेश शिंदे फॅमिली असेल, हे लोक अक्षरशः घरातील भांडणं सोशल मीडियावरती टाकतात। त्यांची लहान लहान मुलं त्यांची भांडणं बघतात, त्यांची आई त्यांची भांडणं बघते, त्यांचे नातेवाईक त्यांचे भांडणं बघतात आणि त्यांना या गोष्टीचं कौतुक वाटत असतं। बरं, मोठं झाल्यानंतर यांच्या मुलांनी जर त्यांना विचारलं की तुम्ही नक्की भांडत का होता आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला का घेतलं, तर याचं उत्तर यांच्याकडे अजिबात सुद्धा नसणार आहे, कारण यांच्या दृष्टीने हाच एक कंटेंट आहे आणि कंटेंटसाठी हे लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात आणि यांची भांडणं सुद्धा लाखो लोक बघतात। हेच नवल वाटतंय। बरं, एवढ्यावर सोशल मीडिया थांबलेला नाहीये, सोशल मीडियावरती अश्लीलतेचं अक्षरशः जाळं पसरलेलं आहे। काही मुली कपडे चेंज करण्याच्या रील बनवत आहेत, तर काही मुली बोल्ड शब्द वापरून लोकांना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत आहेत। काही महाशय तर सोशल मीडियावरती येऊन आई बहिणीच्या शिव्या देत आहेत आणि हे सगळं लोकांना बघायला आवडत सुद्धा आहे। आणि या सगळ्या लोकांना पाहिल्यानंतर एकच गोष्ट वाटते की नक्की हे काय चाललेलं आहे आणि यांचा कंटेंट लोकांना एवढा का आवडत आहे? खरंच हे सोशल मीडिया स्टार आहेत की हे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, महाराष्ट्राला लागलेला व्हायरस आहे? तुम्ही कधी विचार केलाय का अशा प्रकारचा फालतू आणि भांडणाने भरलेला कंटेंट लोक का बघतात आणि सोशल मीडिया सुद्धा याला का पुढे ढकलतो? याचं उत्तर आहे की कंटेंट फालतू नाही, तर हा कंटेंट हिशोबी आहे।
आता तुम्ही म्हणसाल हा कॉन्टेंट हिशोबी कसा, तर आपण म्हणतो की असं वाकडं तिकडं तोंड केलेला येडा वाकडा कॉन्टेंट कोण बघणार आहे, त्याला कोण लाईक करणार आहे. पण क्रिएटरला हेच हवं असतं. क्रिएटरला माहिती आहे की कोणता कॉन्टेंट लोक बघतात, कोणत्या कॉन्टेंटवर थांबतात, कोणत्या कॉन्टेंटवर रिॲक्शन देतात आणि कोणत्या कॉन्टेंटवरती अल्गोरिदम त्यांना पुश करतो. या सगळ्या गोष्टीचा हिशोब करूनच ही लोक अशा प्रकारचा कॉन्टेंट जाणून बुजून बनवत असतात. कारण ज्या कॉन्टेंटवरती जास्त रिॲक्शन येतात त्याच कॉन्टेंटवरती जास्त पैसाही मिळतो आणि त्याच कॉन्टेंटला अल्गोरिदमसुद्धा पुश करतो. अल्गोरिदमने पुश केल्यानंतर जास्तीत जास्त व्ह्यूज येतात आणि जास्तीत जास्त व्ह्यूज आल्यानंतर जास्तीत जास्त पैसासुद्धा मिळतो. म्हणून जाणून बुजून अशा प्रकारचा कॉन्टेंट हे क्रिएटर करत असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा प्रकारचा क्रिंज कॉन्टेंट लोक का बघतात. खरं तर या सगळ्याला जबाबदार माणसाचा मेंदू आहे. माणसाच्या मेंदूला ड्रामा हा नेहमीच अट्रॅक्ट करत असतो आणि अशा कॉन्टेंटमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. अशा कॉन्टेंटमधून ड्रामा मिळतो, अशा कॉन्टेंटमधून शिव्या देणाऱ्या गोष्टी घडतात, अशा कॉन्टेंटमध्ये मोठा आवाज पाहायला मिळतो, अशा कॉन्टेंटमधून वन लायनर पाहायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टी मानवाच्या मेंदूला आकर्षित करतात. अशा प्रकारचा कॉन्टेंट पाहिल्यानंतर माणसाच्या मेंदूमधून डोपामाइन रसायन हे बाहेर निघतं आणि डोपामाइन रसायन बाहेर पडल्यानंतर माणसाला आनंद मिळतो. खरं तर मेंदूतून डोपामाइन हे रसायन बाहेर आल्यानंतर माणसाला एखाद्या गोष्टीचं व्यसन लागतं. जसं दारूचं व्यसन असतं, जसं सिगारेटचं व्यसन असतं, जसं साखरेचं व्यसन असतं, तशाच प्रकारे अशा प्रकारचं कॉन्टेंट बघायचं लोकांना व्यसन लागतं. ज्यावेळेस मेंदू ड्रामा बघतो, म्हणजेच काय, सोशल मीडियावर चालणारी भांडणं असतील, सोशल मीडियावर चालणारी शिवीगाळ असेल, सोशल मीडियावर चालणारा बोलनेस असेल, अश्लीलता असेल, या सगळ्या गोष्टी माणसाच्या मेंदूला अट्रॅक्ट करतात आणि यामुळेच अशा प्रकारचा क्रिंज कॉन्टेंट कंझ्युम करायची सवय किंवा व्यसन माणसाला लागतं. यानंतर सोशल मीडिया सुद्धा अशा प्रकारच्या कॉन्टेंटला खूप जास्त सपोर्ट करतं. कारण सोशल मीडियाचा अल्गोरिदमच अशा पद्धतीने बनवलेला आहे. सोशल मीडियाचा अल्गोरिदम काय म्हणतो की जास्तीत जास्त लोक आमच्या प्लॅटफॉर्मवर राहायला हवीत, जास्तीत जास्त लोकांनी आमच्या प्लॅटफॉर्मवरले व्हिडिओ पाहायला हवेत. मग जास्तीत जास्त लोक व्हिडिओ कधी पाहणार? ज्या व्हिडिओमध्ये वाद आहे, ज्या व्हिडिओमध्ये शिवीगाळ केलेले आहे, ज्या व्हिडिओमध्ये अश्लीलता आहे, ज्या व्हिडिओमध्ये काहीतरी येडेवाकडे गोष्टी केलेल्या आहेत, ज्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त रिॲक्शन मिळत आहेत, ज्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त कमेंट मिळत आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे अल्गोरिदम खुश होतो आणि अल्गोरिदम तो व्हिडिओ पुश करतो. अल्गोरिदमने व्हिडिओ पुश केल्यानंतर तो जास्तीत जास्त लोकात पोचतो आणि जास्तीत जास्त लोकात पोचल्यामुळे त्याला जास्तीत जास्त व्ह्यूज येत असतात. आता तुम्ही म्हणाल की सोशल मीडियावरती असा कचरा कॉन्टेंट पुढे गेल्यानंतर सोशल मीडियाचा काय फायदा आहे. सोशल मीडिया हे अल्गोरिदमवर चालतं, हे लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. अल्गोरिदम काय सांगतं की ज्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त लोक थांबत आहेत, ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त रिॲक्शन मिळत आहेत, तो व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मसाठी सगळ्यात बेस्ट आहे. उदाहरणार्थासाठी बघा, ज्यावेळेस सूरज चव्हाण एखादा व्हिडिओ टाकतो त्यावेळेस लगेच आपण त्याच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन काहीतरी कमेंट करत असतो. एखाद्या वाकचरे फॅमिलीने भांडणाचा व्हिडिओ टाकला की लगेच आपण त्यांच्या भांडणाबद्दल काहीतरी कमेंट करतो. चांगल्या बोल्या कुहूने व्हिडिओ टाकला की आपण लगेच त्याच्या कमेंटमध्ये शिव्या द्यायला जातो. एखाद्या मुलीने अश्लील काहीतरी व्हिडिओ टाकला की लगेच त्याबद्दल आपण मादक कमेंट करायला जातो. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे सोशल मीडियाचा फायदा होतो. सोशल मीडियाला जास्तीत जास्त रिॲक्शन मिळतात आणि रिॲक्शनपासून सोशल मीडिया जास्तीचा पैसा कमवतो आणि हाच त्यांचा सगळ्यात मोठा फायदा होतो. खरं तर बरेच जण बोलतात की सोशल मीडियामुळे समाजाचं नुकसान होतंय, पण त्यापेक्षा या रील स्टार संस्कृतीमुळे समाजाचं खूप मोठं नुकसान होतंय. हे काही उदाहरणासकट तुम्हाला समजेल. आजकालची तरुण पिढी कोणालाही इन्फ्लुएन्सर म्हणून त्याला फॉलो करायला लागलेले आहे आणि हेच इन्फ्लुएन्सर आजकालच्या तरुण पिढीला बिघडवत आहेत. कचरा कॉन्टेंट देणारे रील स्टार असतील किंवा शिव्या देणारे रील स्टार असतील, हे मुलांना इन्फ्लुएन्स करतात आणि यांच्यामुळेच मुलं स्वतःचं आयुष्य बर्बाद करत आहेत. एक उदाहरण घ्यायचं झालं तर लॉकडाऊनमध्ये एक हिंदुस्थानी भाऊ नावाचा क्रिएटर आहे. हा क्रिएटर सोशल मीडियावरती येतो, घाणघाण शिव्या देतो आणि याला लाखो लोक फॉलो करत असतात. लॉकडाऊनमध्ये यांनी काय केलं की परीक्षा कॅन्सल करा म्हणून एक व्हिडिओ बनवला. या हिंदुस्थानी भाऊची गोष्ट ऐकून लाखो तरुण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतरले. शेवटी सरकारला हिंदुस्थानी भाऊला अटक करावी लागली आणि या मुलांना ताकीद द्यावी लागली. ही सगळी गोष्ट पाहिल्यानंतर हे लक्षात येतंय की लोक हिंदुस्थानी भाऊला किती मोठ्या प्रमाणावर इन्फ्लुएन्स झाली होती.
या हिंदुस्थानी भाऊकडून शिकण्यासारखं काहीच नाही आहे, हा फक्त शिवीगाळ करतो आणि याच गोष्टी मुलांना आवडत चाललेल्या आहेत. म्हणजे चांगल्या गोष्टी समाजातल्या दूर करायच्या आणि शिवीगाळ फक्त जोपासायची, हाच संदेश घेऊन ही मुलं पुढे चाललेली आहेत. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आजकालच्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व कमी वाटू लागलेलं आहे. त्यांना वाटतं की सोशल मीडियावरती आल्यानंतर लगेच स्टार होतोय, खूप जास्त लाखो करोड रुपये मिळतात, तर शिक्षणाचं नक्की करायचं तरी काय. हॉटेल भाग्यश्रीचा ओनर हा कमी शिकलेला आहे. त्याने सोशल मीडियाची ताकद दाखवली आणि त्याचं हॉटेल खूप मोठं केलं आणि हॉटेल व्यवसायातून त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली. त्याने गाडी घेतल्यानंतर समाज माध्यमावरती अशा प्रकारच्या पोस्ट फिरू लागल्या, शिक्षणाची काहीच गरज नाहीये, तुमच्या डिग्रीची काहीच गरज नाहीये, कारण हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्युनर विकत घेतलेले आहे, त्याचं तर शिक्षण सुद्धा झालं नाहीये, तुझ्या डिग्रीला करायचंय तरी काय. अशा प्रकारच्या समाज माध्यमावरच्या पोस्ट पाहिल्यानंतर लोकांची मानसिकता नक्की कुठं चालली आहे हे दिसतं. हॉटेल भाग्यश्री सारखा रील स्टार कधीतरी मोठा होतो, हजारो लोकांतून एखादा स्टार बाहेर येतो आणि या लोकांना जर का तुम्ही तुमचं इन्स्पिरेशन मानत असाल आणि शिक्षणाचं महत्त्व कमी करत असाल तर तुम्ही तुमचं खूप मोठं नुकसान करून घेत आहात. या सगळ्या प्रकारामध्ये 18 वर्षापेक्षा लहान मुलं सुद्धा भरकटत चाललेले आहेत. या मुलांना असं वाटू लागलेलं आहे की सोशल मीडियामध्ये खूप जास्त पैसा आहे, त्यामुळे ते अशा प्रकारच्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करतात आणि तसंच वागू लागतात. त्यांचं अभ्यासावरती दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये खरा टॅलेंट मागे पडत चाललेला आहे आणि ज्यांचा कचरा कॉन्टेंट आहे ते लोक पुढे यायला लागलेले आहेत. सोशल मीडियाचा अल्गोरिदम हा रिॲक्शनवरती चालत असल्यामुळे अशा प्रकारच्या क्रिंज कॉन्टेंटला जास्तीत जास्त रिॲक्शन येतात. त्यामुळे चांगला कॉन्टेंट करणारे क्रिएटर मागं पडत आहेत. त्यांनी कितीही मेहनत घेऊन कितीही एज्युकेशनल व्हिडिओ बनवला तरी सुद्धा लोक त्याला अजिबात सुद्धा सपोर्ट करत नाहीत. लोकांना असं वाटतं की हा आम्हाला शिकवायला आलेला आहे आणि क्रिंज कॉन्टेंट बघितल्यावरती लोकांना त्यांच्या मनातील फ्रस्ट्रेशन काढायला भेटतं, त्यामुळे ते त्या कॉन्टेंटला सपोर्ट करत आहेत. या सगळ्या प्रकारामध्ये चांगला कॉन्टेंट क्रिएटर मागं पडत चाललेला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की सोशल मीडियावरती नियंत्रण येणं खूप जास्त गरजेचं आहे. सरकारने खरंच सोशल मीडियावरती नियंत्रण आणावं. विशेष करून सोशल मीडिया कंपन्यांना हे सांगावं की तुमच्या अल्गोरिदममध्ये बदल करा. अशा प्रकारच्या क्रिंज कॉन्टेंटला पुढे येऊनच देऊ नका, अश्लील कॉन्टेंटला पुढे येऊनच देऊ नका. जर का यांनी अल्गोरिदम चेंज केला तर कदाचित चांगले कॉन्टेंट क्रिएटर पुढे येतील, समाज सुद्धा चांगल्या गोष्टी शिकेल. समाजाने चांगल्या गोष्टी शिकल्यानंतर देशाचं भविष्य सुद्धा बदलेल. पण आता क्रिंज कॉन्टेंट आणि कचरा कॉन्टेंटमुळे देशाचं भविष्य हे रसातळाला चाललेलं आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहे. या सगळ्यामध्ये ऑडियन्सची भूमिका सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण ऑडियन्सने जर का कचरा बघितला, कचरा लाईक केला, कचरा शेअर केला तर कचराच पुढे येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर का चांगल्या कॉन्टेंटला आणि चांगल्या क्रिएटरला सपोर्ट केला तर तुमच्याबरोबर समाजाचं सुद्धा भलं होणार आहे. खरंच सोशल मीडियावरती हा पसरलेला व्हायरस कमी करणं हे फक्त प्रेक्षक मायबापांच्या हातामध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच सोशल मीडियावरती हा व्हायरस पसरलेला आहे का? हा झापूक झुपूक असेल किंवा चेंगळ्या बोले को असेल किंवा वाकचरे फॅमिली, गणेश शिंदे फॅमिली यांचा वाद असो, या वादामुळे सोशल मीडिया खड्ड्यात चाललेला आहे का? या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.